पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. कारण की मित्रांनो, बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आपल्याला प्रथमच एक बिनजोड शर्यत घोडा बैलगाडा हे बघायला मिळणार होती. तर त्याच्याबद्दल आपण काय ते थोडी माहिती घेऊन आलेलो आहे. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की मित्रांनो, बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये घोडा बैलगाडा शर्यतमध्ये प्रथमच इतिहासात नोंद झालेली अशी शर्यत होणार होती. कारण की शर्यत सुद्धा मित्रांनो अशी होती, तब्बल 5 लाख रुपयाला शर्यत होती. कारण की शर्यत सुद्धा मित्रांनो होणार होती. पण मित्रांनो, ही शर्यत बद्दल आपण महत्वपूर्ण अपडेट देणार आहे आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शर्यत बघायला भेटणार होते मित्रांनो आपल्याला पवन आणि एलियन, विराट आणि बादल हे 2 गाड्यामध्ये मित्रांनो अटी आणि तटीची लढत बघायला मिळणार होती. आणि तब्बल दोन्ही गाड्या टॉपच्या गाड्या मित्रांनो आपल्याला बघायला भेटणार होती घोडा बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. दोन्ही गाड्याचा मित्रांनो आपल्याला बैलगाडा क्षेत्रामध्ये घोडा बैलगाडा क्षेत्रामध्ये 5 लाखावर म्हणल्यावर इतिहास होणार होता. कारण की मित्रांनो, घोडा बैलगाडा क्षेत्रामध्ये इतिहास होणार होता. कारण की तब्बल 5 लाख रुपयावर बिनजोड शर्यत बघायला भेटणार होती. पण मित्रांनो, ते बिनजोड शर्यत क्षेत्रात शर्यतीची एक महत्वपूर्ण अपडेट आहे. ही गाडी मित्रांनो नाशिक जिल्हा कमिटीचा निर्णय मान्य करून ही गाडी सध्या पुरती थांबवण्यात आली आहे आणि ही गाडी रविवारी होणार नाही. ही गाडी नंतर होईल असा आदेश आहे मित्रांनो. आता याच्या मागचं आपल्याला कारण काही माहित नाही. तर मित्रांनो, ही गाडी आपल्याला ह्या रविवारी पळताना दिसणार नाही. लवकरच मित्रांनो, या बिनजोड बैलगाडा क्षेत्रामध्ये इतिहासात नोंद होणारी अशी बिनजोड होणार होती आणि काही कारणास्तव मित्रांनो थांबवण्यात आली आहे आणि लवकरच आपल्याला बघायला मिळणार. आणि बघू मित्रांनो, आता कधी होणार, काय होणार, तुमच्यासाठी महत्वपूर्ण अपडेट आपण घेऊन आलेलो आहे. आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, तसंच कमेंट करा. कारण की मित्रांनो, बैलगाडा क्षेत्रामध्ये सध्या एलियन सुद्धा मित्रांनो टॉपला पळत असतो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, रणवीर राहुलभाई पाटील, आडोली कल्याणकर यांचा उपमेय आहे मित्रांनो एलियन. घोडा बैलगाडा क्षेत्रामध्ये मित्रांनो आतापर्यंत त्याची एकही गाडी पडलेली नाही. कारण की भरपूर असा चांगला भरपूर नंदी धावतो मित्रांनो. मुंबईमध्ये सुद्धा बिनजोड बऱ्यापैकी पळतो आणि आता सध्या आपल्याला बिनजोडला घोडा बैलगाडा क्षेत्रामध्ये पळताना दिसत आहे. तसंच मित्रांनो, धन्यवाद. कशी वाटली अपडेट नक्की कळवा. तर धन्यवाद मित्रांनो.